रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन सावळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. का माहीत नाही, आजकाल व्ह्यू थोडे कमी वाटत आहेत, सबस्क्रायबर्स पण कमी होते. तर परत हात जोडून नंबर विनंती करतो, माझ्या कामाला यश द्या, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून माझा उत्साह कमी होणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा. मी घरं घ्या असं कोणाला माझ्याकडनं म्हणत नाही, दाखवण्याचं काम करतो. तुमच्यासमोर प्रपोजल ठेवतो आहे, त्यात एखादं पसंत पडलं तर बोला, नाही बोललं तर असं काही नाही आहे. पण तेवढं जास्तीत जास्त लोकांनी घरं बघावेत आणि तेवढं मात्र सबस्क्रायबर जास्त लोकांनी करा, लाईक शेअर करा, जेणेकरून मला जरा बरं वाटेल. खरं तर आज आपण जो फ्लॅट आहे ठाणा स्टेशनपासून 1 मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट दाखवतो आहे. तुम्ही 1 मिनिटात ठाणा स्टेशनला पोहोचणार आहात. तर आपण जो आजचा फ्लॅट काढतो आहे तो बी केबिनलाच आहे. एक साधारणतः 25 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे. पण फ्लॅट बाकी खूप प्रशस्त, खूप मोठा आहे. नामचिम बिल्डरने बनवलेला नाही आहे, नॉर्मल बिल्डरने घर बनवले, पण घराला घर पण इथे नक्की आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डेकोरेटिव्ह केलेला हा फ्लॅट असणार आहे. मेंटेनन्स खूप कमी आहे, कारण 1200 ते 1300 रुपये ह्या फ्लॅटला मेंटेनन्स असणार आहे. 2 BHKचा फ्लॅट आहे. 1 रूम किचन आणि 1 BHK मिळून हा खरं 2 BHK बनला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा कार्पेट जर आहे तो 730 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. बाईकची पार्किंग आहे, फोर व्हीलरची पार्किंग इकडे नसणार आहे. अशा पद्धतीचा ज्यांना फ्लॅट चालणार आहे, मला असं वाटतं त्या लोकांसाठी हा फ्लॅट आहे. मेंटेनन्स बाकी खूप सुंदर आणि चांगला आहे. स्टेशन बाकी खूप जवळ आणि मस्त आहे. बी केबिनला असणारा हा 2 BHKचा फ्लॅट मी दाखवतो. फ्लॅट जर तुम्ही बघितला तुम्हाला जाणवेल, याचा हॉल खूप सुंदर आणि चांगला पद्धतीचा आहे. असा सुंदर असा मोठा आणि एकदम डेकोरेटिव्ह केलेला फ्लॅट आहे. खूप भरगच्च फर्निचर केले असा काहीच प्रकार नाही आहे. हे नॉर्मल फर्निचर आहे. त्यांचं ते घेऊन जायचं, तुम्हाला घ्यायचं, अशा सगळ्याच अँगलने विचार नक्की करता येईल. असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुमचा हा हॉल आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक TV युनिट लागले. तुर्तास लगेच इमिडिएटली जर तुम्ही इथे बघितलं तर त्या हॉलमध्येच डायनिंगचा सेट व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा सजवला गेलेला आहे. आणि मग इकडनं एक दरवाजा ऑलरेडी आहे, पण हा दरवाजा हे लोक मंडळी खरं तर बंद ठेवतात. आणि जर तुम्ही बघितलं तर आपण जर घराच्या बाहेर जायचं ठरवलं तर इथे एक एंट्री आहे. तुम्हाला इकडनं हॉलमधून एंट्री हवी आहे तर तुम्ही ती एंट्री चालू ठेवा. तुम्हाला त्या पलीकडल्या 2 दरवाजे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ती एंट्री किंवा ही एंट्री दोन्हीपैकी कोणतीही एंट्री तुम्ही ठेवू शकता. जर तुम्ही इकडची एंट्री ठेवली, जर समजा इथे 2 फ्लॅट एकत्र केले तर ह्या दरवाजा आणि हा दरवाजा आहे. जर याची एंट्री केली तर ही नॉर्थ एंट्री होईल हॉलला डायरेक्ट. ह्याची एंट्री केली तर ईस्ट वेस्ट एंट्री होईल. ते 2च फ्लॅट वरती जर बघितलं 3 फ्लॅट आहेत. 3 फ्लॅटच्या जर समोर बघितलं तर इथे एक फ्लॅट आहे. नंतर ह्या मालकाने हे दोन्ही एकत्र केले, त्याच्यामुळं हा एक फ्लॅट आहे, हा एक. आता हे सध्या ईस्ट वेस्ट एंट्री म्हणून यांनी ह्या साईडला केलं आहे. हा दरवाजा पाहिजे असेल तर नॉर्थ एंट्री आपल्याला बाहेर जाताना नॉर्थ होईल, आतमध्ये जाताना साऊथ होईल. आणि याची मात्र आतमध्ये जाताना पश्चिम होईल, बाहेर जाताना पूर्व होईल. इकडनं जर आपण आतमध्ये आलो तर इथे तुम्ही इमिडिएटली आलात तर किचनला येता, जर ह्या एंट्रीने आपण आलो तर. आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असं मोठं किचन बाकी तुम्हाला इथे मिळतं, जे अशा पद्धतीचं किचन आहे. इकडे फ्रीजला जागा आहे. इकडे यांनी भगवंताची मंदिर ठेवलेलं आहे. इथं घरात जास्त लोकांची संख्या नसल्या कारणानं त्यांनी अशा पद्धतीचं सगळं तुम्हाला किचन इकडल्या साईडला आहे. आणि समजा जर तुम्ही तिकडनं एंट्री केली तर मग मात्र तुम्ही अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या ह्या हॉलमध्ये येता. जो तुम्हाला हॉल इकडनं अशा पद्धतीचा आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा इकडनं दिसतो, चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं ह्या दरवाजेने जर गेलं तर बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे. आणि नंतर आपण जर हॉलच्या शेजारी जर बघितलं, इथं बाकी प्रशस्त आणि खूप मोठं असं बेडरूम बाकी तुम्हाला खूप मोठं मिळतं आहे. कारण की ह्या साईडला बघा एवढं मोठं असं कपाट त्यांनी लावलेलं आहे. बेडची साईज जर बघितली तर जुन्या पद्धतीचा हा बेड आहे. पण ह्या जर बेड बघितला त्याच्या मला माझ्या हिशोबाने चांगले 2-4 लोक पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीने झोपतील एवढी मोठी जागा. अधिक परत त्यांनी ह्या साईडला एक कपाट ठेवलेलं आहे, इकडं टेबल ठेवलेलं आहे, इकडं काहीतरी थोडं सामान. म्हणजे हा जर बेडरूम तुम्ही बघितला तर एवढा मोठा असा बेडरूम आहे. खिडकीतनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. पुढं मात्र बिल्डिंग आहे, असं नाही की बिल्डिंग नाही आहे. जुन्या बिल्डिंग्स तुम्हाला पण इथे पण मिळतील. पण ज्या मंडळीला असं वाटतं ठाणा स्टेशनपासून जवळ पाहिजे, आपल्याकडे गाडी घोडीचा काय प्रश्न एवढा मोठा नाही, ठाणा स्टेशन जवळ पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. ज्या मोकळं ढाकळं वातावरण पाहिजे तर मला वाटतं फ्लॅटमध्ये मोकळं ढाकळं वातावरण पण नक्की चांगलं आणि मस्त नक्की असणार आहे. नंतर आपण इकडे पुढे आलात तर इथे तुम्हाला परत स्टोरेजसाठी जागा उपलब्ध आहे. आणि इथे आलात तर इथे परत बघितलं तर वॉशिंग मशीन बघा, 2 वॉशिंग मशीन इथं लागलेल्या आहेत. इथं परत हँड वॉश करण्यासाठी एवढी मोठी जागा सोडली गेलेली आहे. इकडे परत जर आपण आलो तर इथे मात्र तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम, इथे ह्या साईडला वॉशरूम आहे, ह्या साईडला परत तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बाथरूम पण दिले गेलेलं आहे. तिकडे त्या बाथरूमला बाकी वॉशरूम वगैरे इकडेच यायला लागणार आहे.
कारण की तिकडं त्याला बाथरूम नाही आहे. नंतर इकडे परत एक बेडरूम आहे. हा बेडरूम जरी तुम्ही बघितला तर इथे बघा असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं एक चांगलं कपाट त्यांनी ठेवलेलं आहे. क्रॉस व्हेंटिलेशनला परत खिडकी आहे. नंतर एवढा मोठा बेड लागले गेलेला आहे. बेडरूमची साईज याची पण खूप मोठी आहे. इथं ड्रेसिंग टेबल आणि त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या. तिकडं स्टोरेजसाठी इकडं पण तुम्हाला एक खिडकी असे लागलेली आहे. हा बेडरूम पण जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा नक्की आहे, कारण 730 जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला घराची साईज आणि हा 1 रूम किचन आणि 1 BHK मिळून हा 2 BHK झालेला आहे. त्याच्यामुळे हा फ्लॅट खूप मोठा आहे. शंका म्हणण्यापेक्षा एक याच्यात हे आहे की तुम्हाला ह्या सगळ्या अख्ख्या याच्यात जर विचार केला तर बाथरूम तुम्हाला वॉशरूम आणि बाथरूम मात्र एकच मिळणार आहे, जे त्या साईडला असणार आहे. कारण त्याच्यामध्ये सगळं जे आहे इकडे बाकी तुम्हाला वॉशरूम टॉयलेटची सुविधा ह्या साईडला नसणार आहे, एकच असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ह्या मालकांनी सध्या ठेवताना याची 2 BHKची किंमत 1,30,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे आणि त्याच्यात ते छोटंसं निगोशिएशन करणार आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी झालेली आहे आणि सगळ्या काही गोष्टी नीटनेटक्या आहेत. बिल्डिंग मात्र 25 वर्षी जुनी आहे. भविष्यात ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाण्याचे चान्सेस आहेत. पण ठाणा स्टेशन अगदी याच्यापासून मात्र जवळ आहे. ज्या मंडळाला 4 व्हीलर नाही आहे, टू व्हीलर आहे, तर मग टू व्हीलरला मात्र खाली जागा मिळेल, पण 4 व्हीलरला काय पार्किंग इथं उपलब्ध नाही आहे. पण मला फक्त ठाणा स्टेशनच्या जवळच घर हवं आहे, माझं बजेटचा ॲडजस्टमेंट आहे, अशा लोकांसाठी हा एक फ्लॅट आपण उपलब्ध केलेला आहे. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला मिडल फ्लोअरला असणारा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट बाकी नक्की आहे. अशा पद्धतीचा फ्लॅट जर कोणाला घ्यायचा असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात येईल. ह्या फ्लॅटवरती लोन वगैरे पण तुमचं बँकेकडनं गेलात तर होऊ शकतं. लोन होणार नाही असं नक्कीच नाही आहे. तर अशा ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आम्ही रोज काही ना काही फ्लॅट टाकण्याचा प्रयत्न करतो, पण तुमच्या सगळ्यांची साथ असणं फार गरजेचं आहे. कारण मी जे बोलणार आहे, भविष्यात मला जे काय अजून थोडंफार जास्तीत जास्त करायचं आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यांची साथ मात्र गरजेची आहे. त्याच्यासाठी सबस्क्रायबर्स करा, लाईक करा, शेअर करा आणि हे फ्लॅट मात्र तुम्ही जास्तीत जास्त बघत राहा, हीच मी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करतो. तूर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.